तर आज केलेली होती दह्याची चटणी आणि पालक पुरी. एवढं टेस्टी खाऊन मुलांचं मन काही भरत नाही. का बरं ते सांगते हे पहाच. कारण ना दररोज यांना ना रात्री ना असं वाटतं की मम्मी आज मला फिरायला नेईल. एका दिवशी नेलं ना यांचं दररोजचं चाललेलं आहे. चला म्हटलं जाऊ द्या. तर पावभाजी आणि पाणीपुरी वगैरे ह्यांना भरपेट खाऊ घातलेली आहे मी. आणि यांच्यासोबत मग आपणही खातोच बरं का, कितीही नाही म्हटलं तरी. चला म्हटलं खाऊन घेतलं आणि परत आम्ही गेलो इथे इस्कॉन मंदिरला, जे की कृष्ण मंदिरला. इथे एवढं भारी वाटतं ना, खूप छान आणि थंड वातावरण आणि शांत वातावरण आहे बरं का. वाईब्सच वेगळी आहे तिथली, काही म्हणा. आणि येते वेळेस मग मी घेतली थोडंफार भाजीला, कारण माझ्याकडे नव्हतं काही जण काय घ्यावं ना तेही सुचत नव्हतं. जे भेटेल ते मी आणलेलं आहे. आता काय आणलेलं आहे ते भाजी करते वेळेस दाखवेन तुम्हाला. आणि आल्यानंतर घरी मग हे पहा डेरा वगैरे स्वच्छ धुतलेला आहे, कारण मी तेव्हाच डेऱ्यातलं तर पाणी वगैरे पहिला सुरुवात केलेली आहे. पण दररोज ना 1-2 दिवसाला मी डेरा स्वच्छ धुवून ना असं पाणी रात्रीच भरून ठेवत असते, कारण दिवसभर ना म्हणजे पाहणंच नको, कारण पाणी ओता वगैरे नकोच. आणि चला फायनली इथे डेऱ्यात हर्षूनी ओतलेलं आहे पाणी. आणि हे मनी प्लांट जे की माझ्या छतावरती होतं, तुम्ही माझ्या प्रत्येक मिनी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. एवढं सुंदर फुटायला लागले ना, जसं मी याला ना खाली आणलेलं आहे ना तेवढं छान याला पाणी पण म्हणजे दररोज भेटत आहे. आणि जे वाळलेली पानं वगैरे आहेत ना ते आपोआप गळून पडत आहेत. तेच मी काढत होते, चला म्हटलं काढूया. आणि हे पहा ना किती छान असं ग्रो व्हायला लागलेलं आहे. तसं तर सध्या उन्हामुळे ना जास्त म्हणजे तेवढे हाल आहेत झाडांचे, कारण एवढं ऊन आहे ना की झाडच येत नाही आहेत व्यवस्थित. तर चला असा होता आजचा दिवस. बाय.